आज मी एवढी खुश आहे ना, ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या मेहनतीचं मला. तर आज सकाळी ना नाश्त्यामध्ये गरम गरम कांदा पोहा बनवलता आणि बरोबर इकडं कुकरही लावून घेतलेलं आणि कणिकही मळून घेतलेलं. कारण आज ना स्वयंपाक करून मला कामावरती जायचं होतं, म्हणून म्हणलं छान असा स्वयंपाक करावा, नाश्ता करावा आणि मग कामावर जावं. आणि मी आज खूप खुश आहे बरं का. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे कशामुळे खुश आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आणि प्लीज यार, एवढे व्हिडिओ पाहता तुम्ही तर जाता जाता एक सबस्क्राईब करून जा, एक लाईक करून जा आणि एक छान अशी कमेंट करून जा. तुमच्या ह्या गोष्टीमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं की अजून नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल. त्यानंतर ना मग चपात्या करायला घेतल्या आणि आता माझ्या खुशीचं ठिकाण काय आहे ते तुम्हाला मी सांगते. आज मी एवढी खुश आहे ना, ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या मेहनतीचं मला फळ. तर ना ते दाखवते तुम्हाला मी. 1 2 3. तर हे माझं छोटूसं आंब्याचं झाड आहे आणि ह्या झाडाला ना मोह लागलेला आहे किंवा फुलं धरायला लागली आहे. म्हणजे आता माझ्या झाडाला ना परत लवकरात लवकर फळं लागणार आहे. परत म्हणता चुकून आलं तोंडामध्ये, पण माझ्या झाडाला ना पहिल्यांदाच फळं लागतात. आणि हे झाड बघू शकता तुम्ही किती सुकडसं आहे, तरी पण या झाडाला ना मोहळ लागलेला आहे. मग आमच्याकडे मोहळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा. आणि मग मी म्हणलं चला आता झाडाला फळं येणार आहेत आपल्या लवकर. अंगण तर तसं रोजच साफ करते मी. थोडंफार कचरा वगैरे पडलेला ना आळ्यामध्ये झाडाच्या, तो कचरा काढून घेतला. त्याचबरोबर अंगणही साफ केलं आणि गेटच्या बाहेर सगळा कचरा लावला. एवढा आनंद होतोय ना मला की झाडांना ना फुलं लागलेत आणि लवकरच आता फळं सुद्धा येतील. ह्या गोष्टीचा वेगळाच आनंद आहे. मला ना तसं झाडं लावायला खूप आवडतं, पण ना मी जिथं राहते ना तिथं जागा कमी म्हणता येत नाही, पण खडकाळ जमीन आहे. आणि मी हे जे इथं एवढे झाडं आलेले आहेत ना, मी ती सुपीक कशी बनवली जमीन माझं मला माहिती. खूप मी माती, ते काळी माती, लाल माती वगैरे भरपूर काय एवढ्याच भागात आणून टाकलेलं, त्याच्यामुळे एवढी छान सुंदर अशी झाडं लागल्यात. आवळा देखील झाडाला आला, माझ्या बदामा धरायला लागलीत. आणि असं वाटतं मला की यार आपल्याला एवढा आनंद होतोय ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या पूर्ण शेतामध्ये ना एवढं छान पीक येतं, ते बघून त्यांना किती आनंद होत असेल. ऑब्विसली मेहनत पण तेवढीच आहे. आणि आता बघू शकता तुम्ही आवळे लागलेले. मी एक व्हिडिओ शेअर केलता, जवळजवळ 3 ते 4 किलो ह्या छोट्याशा झाडाला आवळे निघाले ते. तर बघू शकता तुम्ही किती छान वाटतं असं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.